नमस्कार मित्रांनो, मी संतोष. मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळा चांगला चालू झालेला आहे आणि जवळजवळ 20 ते 25 दिवस झालेले आहेत पाऊस चालू होऊन आणि सातत्याने पाऊस पडत आहे बघा मित्रांनो. आणि हा योग्य काळ आहे आपल्या या शेवंतीच्या जुन्या रोपांपासून नवीन रोपं तयार करण्याचा बघा. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, ही माझी मागच्या वर्षीची ही रोपं आहेत. आता तुम्ही पाहू शकता यावरती अशी नवीन फूट आलेली आहे बघा. तर यापासून आपण कटिंग घेणार आहोत आणि नवीन रोपं कटिंग लावणार आहोत बघा. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, साधारणतः ह्या अशा एक 4 ते 5 इंचाच्या अशा कटिंग आपल्याला कट करून घ्यायचे आहे. वरच्या ग्रोथ होणाऱ्या कटिंग ह्या काढायच्या आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, साधारणतः ही अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 5 इंचाची कटिंग काढून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने हे अशी आपल्याला कटिंग काढून घ्यायची आहे बघा. हे बघा, अशाच पद्धतीने आपण या सगळ्या मला जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या मी कटिंग यामधून काढून घेणार आहे. आणि याची खालची जी पानं आहेत, साधारणतः 4 ते 5 पानं आपल्याला काढायची आहेत. वर फक्त जो वाढीचा भाग आहे तिथे आपल्याला थोडीशी पानं ठेवायची आहेत, बाकी खालच्या साईडची पानंही काढून टाकायची. याचा फायदा काय होतो, जी आपल्याला कटिंग लावायची आहे त्यामुळे मातीपासून थोडंसं वर राहील आणि पानं मातीला चिकटणार नाही, त्यामुळे यावरती फंगस अटॅक होणार नाही. अशा पद्धतीने आपण हे सगळं कटिंग काढून घेऊया. मित्रांनो, हे बघा, अशा पद्धतीने आपण ही सगळी कटिंग तयार करून घेतलेली आहे. बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ आतमध्ये बनवत आहे. आणि आपण हे कटिंग लावण्यासाठी ही नदीची जी वाळू आहे, ज्याला की आपण बांधकामामध्ये वापरतो बघा, अशा पद्धतीची वाळू आहे. थोडीशी बारीक असावी अशी वाळू आपण ही घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मी या पॉटमध्ये पाणी घालून व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे बघा. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, जशी आम्हाला कटिंग लावायची आहे त्या पद्धतीने मी यासाठी यामध्ये होल करून घेणार आहे. अशा पद्धतीने साधारणतः 1-1 इंचाच्या अंतराने मी हे होल करून घेणार आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने एक 1 इंचाच्या अंतराने असे होल आपण यामध्ये करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण यामध्ये होल करून घ्यायचे आहे. त्यानंतर यासाठी आपण जे रूटिंग पावडर आहे ती वापरणार आहोत. माझ्याकडे जुनी रूटिंग पावडर आहे, मागच्या वर्षी मी घेतलेली रूटिंग पावडर आहे तीच मी वापरणार आहे. या ठिकाणी जर रूटिंग पावडर नसेल तर आपल्याला या ठिकाणी कोरफडीचं जे जेल आहे ते वापरलं तरीही चालू शकते बघा. आणि आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ही जी कटिंग आहे याची जे आपल्याला मातीमध्ये रोवायची जी टीप आहे ती अशा पद्धतीने रूटिंग पावडरमध्ये बुडवून घ्यायची आहे आणि ती साधारणतः 1 ते 1.5 इंच ह्या वाळूमध्ये अशी लावून घ्यायची आहे बघा. अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या कटिंग यामध्ये लावायच्या आहेत बघा. अशाच पद्धतीने ह्या सगळ्या कटिंग आपल्याला यामध्ये लावून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या तर आपण या सगळ्या कटिंग या ठिकाणी लावून घेऊ. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही सगळी कटिंग लावून घेतलेली आहे. तर याला आपल्याला सध्या काही पाणी द्यायची गरज नाही आहे बघा. आपण ही जी वाळू आहे ती व्यवस्थित ओली करून घेतलेली आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे. साधारणतः 1 ते 2 दिवस झालं पाऊस माझ्याकडे कंटिन्यू चालू आहे बघा. त्यामुळे वातावरणामध्ये खूप आर्द्रता आहे आणि याला सारखं आपल्याला पाणी द्यायचं नाही. याला आता अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून यावरती डायरेक्ट पावसाचं पाणी पडणार नाही आणि थोडासा प्रकाशही यावरती पडत राहील बघा, जेणेकरून ही पावसामध्ये भिजली नाही पाहिजे बघा. ही जी कटिंग लावलेली आहे आपण ही सगळी पावसामध्ये भिजली नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण याला थोडं इंडोर ठेवू आणि जेणेकरून तिथं थोडासा प्रकाश येईल, इनडायरेक्ट सनलाईट यावरती पडत राहील बघा. तर
ह्या कटिंग लावण्याविषयीचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती आहे. तो मी खाली प्ले बटनमध्ये त्याची लिंक देईलच. तसंच आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो पाहूही शकताय. यापूर्वी आपण याच्या कटिंग लावलेल्या आहेत, पण नवीन आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जुन्या सबस्क्रायबर जे आपले आहेत त्यांना तर आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे तो माहीतच आहे. अशा पद्धतीनं जर कटिंग लावली तर ती नक्की सक्सेस होते बघा. आणि आत्ता जर कटिंग लावली तर आपल्याला हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फुलं येण्यासाठी, आपल्याला रोपं तयार करण्यासाठी खूप वेळ मिळतो बघा. जेणेकरून कटिंग लावणे, त्यापासून त्याची पुढं चालून जी रिपोर्टिंग करावी लागते, फर्स्ट रिपोर्टिंग असते, सेकंड रिपोर्टिंग असते, त्यानंतर पिंचिंग करावी लागते. अशा पद्धतीनं जर ह्याची तयारी करत राहिलं तर यावरती हिवाळ्याचा जो सीझन आहे तो खूप छान बहरून जातील बघा ही झाडं. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.